नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही शांती शोधत असाल तर हे पवित्र मंत्र ऐकणे गरजेचे आहे. चला आपण मराठीत हनुमानजींच्या दैवी शक्तीशी जोडले जाऊया. हनुमानजी जे भक्ती आणि सामर्थ्याचे प्रतीक आहेत, प्रत्येक भक्ताच्या हृदयात एक विशेष स्थान आहेत. मराठीत त्यांचे मंत्र म्हटल्याने एक प्रकारची शांतता आणि दिव्य संबंध मिळतो, जो सामान्य जीवनाच्या पलीकडे जातो. हनुमते नम असा मंत्र म्हणा. प्रत्येक अक्षर तुमच्यामध्ये प्रतिध्वनित होऊ द्या. ते तुमच्या आत्म्याला शांतता आणि अडळ श्रद्धेने भरू द्या. या आध्यात्मिक जपाच्या क्षणी सर्व चिंता सोडून द्या आणि हनुमानजींच्या दिव्य कृपेने स्वतःला झोकवून द्या. चला एकत्र मिळून मंत्र म्हणूया आणि या पवित्र सरावातून येणारी शांती स्वीकारूया. मंत्र म्हणत राहा, विश्वास ठेवत राहा आणि हनुमानजींचा आशीर्वाद तुमचे जीवन समृद्ध करू द्या. एका वेळी एक मंत्र. नमस्कार मित्रांनो, आज आपण हनुमानजींच्या शक्तिशाली मंत्रांबद्दल बोलणार आहोत. हे मंत्र फक्त शब्द नाहीत, तर ते ऊर्जा आणि आध्यात्मिक शक्तीचे स्रोत आहेत. चला सुरुवात करूया. चला हनुमते नम हा पहिला मंत्र आहे. याचा अर्थ आहे हनुमानजींना मी नमन करतो. हा मंत्र म्हणताना आपण हनुमानजींच्या असीम शक्ती आणि भक्तीला आमंत्रित करतो. हा मंत्र आपल्या मनातील भीती दूर करतो आणि आत्मविश्वास आणि शक्ती प्रदान करतो. पुढे अंजनी सुताय नम हा मंत्र आहे. याचा अर्थ आहे अंजनीच्या पुत्राला मी नमन करतो. हा मंत्र आपल्याला हनुमानजींच्या आईवरील प्रेमाची आणि त्यांच्यातील वात्सल्याची आठवण करून देतो. आपल्या मनाला शांतता आणि स्थैर्य मिळते. आता रामदूताय नम हा मंत्र. याचा अर्थ आहे श्री रामाच्या दूताला मी नमन करतो. हनुमानजींच्या अतूट रामभक्तीची आठवण करून देणारा हा मंत्र आपल्याला भक्तीचा मार्ग दाखवतो. आपल्या जीवनात भक्तीची ज्योत तेवत ठेवण्यास हा मंत्र मदत करतो. मित्रांनो, हे मंत्र म्हणताना तुमच्या मनात श्रद्धा आणि आत्मविश्वास असू द्या. या मंत्रांचे उच्चारण तुमच्या आत्म्याला स्पर्श करतील आणि तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणतील. हनुमानजींच्या दिव्य शक्तीशी आपण जोडले जाऊ आणि आपल्याला शांती, शक्ती आणि भक्तीची प्राप्ती होईल. मग चला या मंत्रांचा नियमित जप करूया आणि आपल्या जीवनात हनुमानजींची कृपा आणूया. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या सर्व चिंता आणि अडचणी दूर होतील आणि आपल्याला नवीन दिशा मिळेल. मंत्र म्हणत राहा, विश्वास ठेवत राहा आणि हनुमानजींचा आशीर्वाद तुमच्या जीवनात सदैव राहो. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आज आपण हनुमानजींच्या मंत्रांची शक्ती आणि त्यांचा आपल्या जीवनावर कसा प्रभाव पडतो याबद्दल बोलणार आहोत. बऱ्याच लोकांनी हनुमानजींच्या मंत्रांचा जप केल्याने आलेल्या चांगल्या बदलांबद्दल सांगितले आहे. चला तर मग त्यांच्या कथा ऐकूया. नमस्कार मित्रांनो, हनुमानजींच्या मंत्रांच्या जपाचे प्रेरणादायी अनुभव ऐकल्यानंतर आता आम्ही तुम्हाला आमच्या मार्गदर्शित ध्यान सत्रात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतो. हे सत्र तुम्हाला हनुमानजींच्या दैवी शक्तीशी जोडण्यास आणि शांतता आणि निर्मलता अनुभवण्यास मदत करेल. सर्वप्रथम एक शांत आणि आरामदायक जागा शोधा जिथे तुम्हाला त्रास होणार नाही. खुर्चीवर किंवा मजल्यावर तुमच्या पाठीच्या कणा सरळ ठेवून आणि तुमचे हात गुडघ्यावर हलुवार विश्रांती घेत बसा. डोळे बंद करा आणि खोल श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडा. हे काही वेळा पुन्हा करा. तुमचे शरीर प्रत्येक श्वासाने शिथिल होत असल्याचे जाणवा. आता हनुमते नम या मंत्रावर लक्ष केंद्रित करून सुरुवात करूया. जसा तुम्ही श्वास घेता तसा तुमच्या मनात मंत्राचा जप करा. जसा तुम्ही श्वास सोडता तसा मंत्राचे कंपन तुमच्या शरीरातून प्रतिध्वनित होत असल्याचे जाणवा. काही सेकंद थांबा. तुमच्या भोवती एक उबदार सुवर्ण प्रकाश कल्पना करा, जो तुम्हाला शांतता आणि संरक्षणाची भावना देतो. हनुमानजींच्या शक्तिशाली उपस्थितीची कल्पना करा. त्यांची शक्ती आणि भक्ती तुम्हाला प्रेरणा देत आहे. प्रत्येक श्वासासोबत मंत्राचा जप करत रहा. कोणतेही विचार किंवा विचलित गोष्टी आकाशातील ढगांप्रमाणे हळूवारपणे जाऊ द्या. काही सेकंद थांबा. हनुमानजींच्या मंत्राची ऊर्जा तुमचे हृदय भरून येत आहे. तुम्हाला धैर्य, शक्ती आणि अडळ विश्वास आणत आहे हे जाणवा. ही दैवी ऊर्जा तुमचा आत्मा उंचावो आणि तुमच्या दैनंदिन जीवनात मार्गदर्शन करो.
तुम्ही तयार असाल तेव्हा तुमची जागरूकता हळूहळू वर्तमान क्षणी परत आणा. तुमच्या बोटांची आणि पायाच्या बोटांची हालचाल करा आणि तुमचे डोळे हळुवारपणे उघडा. या ध्यान सत्रात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. हनुमानजींचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो. जय हनुमान.